एखादा मेडिकल डायग्नोसिसचा विचार करूया आपण. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा हात मोडला, तर दवाखान्यात गेल्यावर सर्वात आधी काय करतात? एक्स-रे काढतात, साहजिकच. एक्झॅक्टली. एक्स-रे काढला जातो, त्या काळ्या फिल्मवर एक स्पष्ट असा पांढरा पट्टा किंवा रेष दिसते आणि मग डॉक्टर अगदी सहज बोट ठेवून सांगतात की हा बघा, इथे फ्रॅक्चर आहे. बरोबर. अगदी स्पष्ट दिसतं ते. हो ना? तर सनातन शास्त्र या आपल्या आजच्या सखोल चर्चेत सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जिथे हा एक्स-रे आणि तो पांढरा रंग शोधण्याची आपली जी सवय आहे ना, ती पूर्णपणे कुचकामी ठरते. म्हणजे आधुनिक काळातील आपली जी ब्लॅक अँड व्हाईट बघण्याची सवय आहे ती. अगदी तेच. आधुनिक काळात आपल्याला गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि बायनरी स्वरूपात बघायची सवय झाली आहे. पण जेव्हा आपण रामायण आणि महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथांच्या विश्वात प्रवेश करतो, तेव्हा ही विचारसरणी पूर्णपणे कोलमडून पडते. हो, कारण तिथे जे काय आहे ते प्रचंड गुंतागुंतीचं आहे. खरे. म्हणजे आपण नेहमी विचारतो की रामाने असे का केले किंवा युधिष्ठिरासारख्या शहाण्या माणसाने दूत का खेळले. असे प्रश्न विचारून आपण अनेकदा या पात्रांना आपल्या आजच्या आधुनिक तराजूत तोलतो. आणि तिथेच आपण मोठी चूक करतो. म्हणूनच मला आज हे विचारायचंय की जर आपली ही विचार करण्याची पद्धतच मुळात चुकीची असेल तर आज आपण इतिहास वाचण्याची आणि समजून घेण्याची योग्य सनातन दृष्टी नेमकी काय आहे हे डिकोड करणार आहोत. आणि हा केवळ काही जुन्या कथांचा अभ्यास नाहीये. हा आपल्या स्वतःच्या मानवी मनाचा, काय म्हणतो आपण त्याला, एक सोर्स कोड समजून घेण्याचा प्रवास आहे. क्या बात. पण हा जो दृष्टिकोनातील बदल आपण मांडतोय ना, तो खूप कठीण वाटतो. आपण नेहमी या कथा नुसत्या वाचतो. हो, आणि आपण इतिहास नुसता वाचतो की तो ग्रहण करतो यातला हाच तर मुख्य फरक आहे. सर्वात आधी एक गोष्ट आपण स्पष्ट केली पाहिजे की रामायण आणि महाभारत या केवळ आधुनिक अर्थाने कथा किंवा फिक्शन नाहीत. म्हणजे त्या नुसत्या गोष्टी नाहीत. अजिबात नाही. आपल्या परंपरेत त्यांना इतिहास म्हटले जाते. इतिहास या शब्दाची फोडच मुळी इतिहास अशी होते, ज्याचा अर्थ आहे असेच घडले. अच्छा, म्हणजे हे खरोखर घडलंय असं. हो, पण हे फक्त बाहेर घडलेल्या भौगोलिक घटनांचे रेकॉर्ड नाहीये. त्याहूनही खोलवर जाऊन पाहिलं तर हे ग्रंथ मानवी जाणीवेचे आरसे आहेत. जाणीवेचे आरसे म्हणजे थोडं सोपं करून सांगाल का? म्हणजे बघा, अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत धर्म कसा वागतो त्याचेही जिवंत नकाशे आहेत. जेव्हा आपण या ग्रंथांकडे पाहतो तेव्हा आपण मानवी मनाचे आणि कर्माचे सर्वोच्च प्रकटीकरण पाहत असतो. पण इथे एक मोठा विरोधाभास जाणवतो मला. आजकाल सोशल मीडियावर किंवा अगदी चहाच्या टपरीवर होणाऱ्या चर्चांमध्ये लोक अतिशय ठामपणे सांगतात की कोण कुठे चुकले. हो, सगळेच जण जजमेंट पास करत असतात. तेच ना. लोक म्हणतात रामाने सीतेचा त्याग करायला नको होता किंवा युधिष्ठिराने तो खेळ तिथेच थांबायला हवा होता. एखाद्या गोष्टीचं आकलन होण्याआधीच आपण जज करायला मोकळे होतो. कारण ते सोपं असतं. समजून घेण्यापेक्षा जज करणं नेहमी सोपं असतं. गुंतीची ओपन हार्ट सर्जरी करताना पाहून ज्याला वैद्यकीय ज्ञान अजिबात नाही अशा माणसाने ओरडावे की अरे, हा डॉक्टर या माणसाला का कापत आहे, हा तर गुन्हा आहे. अरे चा, हे उदाहरण अगदी चपखल आहे. ज्ञान असल्याशिवाय खऱ्या अर्थाने आकलन होत नाही आणि आकलनाशिवाय आपण जे काही करतो तो फक्त आपला अहंकार असतो. म्हणजे आपण एका अहंकार केंद्रित मानसिकतेतून हे सगळं बघतोय. एक्झॅक्टली. आजच्या काळात आपण स्वतःला त्या पात्रांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि सर्वात मोठी चूक ही करतो की आपण त्या काळाचा, त्या परिस्थितीचा आणि तत्कालीन मूल्यांचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो पूर्णपणे विसरून जातो. म्हणजे आपण त्यांना आजच्या काळात आणून बसवतो. हो. आता रामाचं उदाहरण घ्या. राम हे केवळ एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्णय घेत नव्हते, तर ते मर्यादा पुरुषोत्तम होते. ते तत्कालीन राजधर्म आणि समाज व्यवस्थेने बांधलेले होते. राजधर्मासाठी वैयक्तिक सुखाचा त्याग करणे हा त्यांच्या अस्तित्वाचा गाभा होता. बरोबर? अगदी बरोबर. आणि आपण काय करतो? आपण आपल्या सुरक्षित आणि आरामदायी आयुष्यात सोफ्यावर बसून अशा लोकांवर टीका करतो जे एका प्रचंड मोठ्या धर्मसंकटात अडकले होते. पण इथे मला थोडा विरोध करावासा वाटतो. जर नैतिकतेचे नियम वैश्विक असतील तर मग आपण युधिष्ठिराला वेगळा न्याय का द्यावा? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे समजा आजच्या काळात एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओने आपली संपूर्ण कंपनी, आपले कर्मचारी आणि स्वतःच्या कुटुंबाला एका जुगाराच्या खेळात पणाला लावले आणि तो सर्व हरला.
तर आपण त्याला मूर्खच म्हणू? हो ना, त्याला मूर्ख आणि बेजबाबदारच म्हणू. त्याला लगेच कामावरून काढून टाकले जाईल. मग युधिष्ठिराच्या बाबतीत तो क्षत्रिय धर्माने बांधलेला होता असे सांगून त्याला मोकळीक का दिली जाते? हा अत्यंत महत्वाचा आणि रास्त प्रश्न विचारलात तुम्ही. इथे आधुनिक नैतिकता आणि धर्म या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. अच्छा, त्या दोन्ही एक नाहीत का? नाही, आधुनिक नैतिकता ही कायदेशीर किंवा सामाजिक नियमांवर आधारित असते, जी काळानुसार बदलू शकते. पण धर्म हा त्या व्यक्तीच्या स्वभावाशी, कर्तव्याशी आणि वैश्विक नियमांशी जोडलेला असतो. म्हणजे युधिष्ठिराचा क्षत्रिय धर्म त्याला ते करायला भाग पाडत होता? हो, क्षत्रियाचा धर्म हा होता की जेव्हा त्याला युद्धासाठी किंवा दूतासाठी आव्हान दिले जाईल तेव्हा तो मागे हटू शकत नाही. पण त्याने स्वतःचाच विनाश ओढवून घेतला ना? तिथेच तर मेख आहे. युधिष्ठिराने द्यूत खेळणे हे त्याचं समर्थन नाहीये, तर नियमांच्या अतिरेकी पालनातून कसा विनाश ओढवू शकतो याचे ते एक उत्तम उदाहरण आहे. अरे वा, म्हणजे तो धडा आहे आपल्यासाठी. अगदी. जर युधिष्ठिराने द्यूत नकारले असते तर तो कदाचित आजच्या दृष्टीने चांगला माणूस ठरला असता, पण त्याने स्वतःचा क्षत्रिय धर्म मोडला असता. महाभारत आपल्याला हेच दाखवते की जेव्हा एखादी व्यक्ती एका विशिष्ट तत्वाला अतिरेकी महत्त्व देते तेव्हा त्यातून किती भयंकर परिणाम होऊ शकतात. म्हणजे जसे युधिष्ठिराचे सत्य आणि नियमांचे व्रत. सुलू, हे पात्र परफेक्ट बनवण्यासाठी नाहीये, तर कर्माचे अत्यंत गुंतागुंतीचे जाळे उलगडून दाखवण्यासाठी आहे. कर्माचा नियम हा एखाद्या बागेसारखा असतो. आज जे काही उगवले आहे ते काल पेरलेल्या बियांचा फळ आहे. म्हणजे पात्रांमधील अनेक निर्णय हे त्यांच्या मागील कृती आणि एकमेकांसोबत असलेल्या ऋणानुबंध यातून आलेले असतात. आपण त्यांना जज करण्याऐवजी त्यांच्याकडून शिकले पाहिजे, एक केस स्टडी म्हणून पाहायला हवं. अगदी बरोबर. पण मग आपण या ग्रंथांकडे नेमके कसे पाहावे? कारण नुसतीच कथा वाचली तर त्यात भरपूर युद्ध, राजकारण आणि नाट्य आहे. त्यातून हा बोध कसा काढायचा? नक्कीच. यासाठी इतिहासाचे 3 प्रमुख स्तर समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण जेव्हा या ग्रंथांकडे बघतो तेव्हा तो एक प्रवास असतो. पहिला स्तर आहे शब्दशः स्तर किंवा लिटरल लेव्हल. म्हणजे नुसतीच कथा वाचणे. हो, यामध्ये फक्त घटनास्थळे, युद्धे आणि पात्रे येतात. दुर्दैवाने बहुतांश लोक याच स्तरावर अडकून पडतात. आणि जेव्हा लोक या शब्दशः स्तरावर अडकतात तेव्हाच ते पात्रांना जज करत राहतात. तो कसा जिंकला, त्याने कोणता बाण मारला, या पलीकडे ते जात नाहीत. खरंय. आणि हेच लोक मग पुष्पक विमान खरोखर होते का किंवा वानर खरोखर बोलत होते का अशा भौतिक पुराव्यांच्या मागे लागतात. पण मग या पलीकडे जाणारा दुसरा स्तर कोणता आहे? दुसरा स्तर अत्यंत रंजक आहे. तो आहे मानसिक स्तर किंवा सायकोलॉजिकल लेव्हल. सायकोलॉजिकल म्हणजे पात्रांचे मानसशास्त्र? नाही, केवळ पात्रांचे नाही. इथे प्रत्येक पात्र ही माणसाच्या मनाची एक प्रवृत्ती मांडली जाते. हा ग्रंथ बाहेरच्या जगाचा नाही तर मानवी मनाचा नकाशा बनतो. हे थोडंसं उदाहरणासकट सांगाल का? रामायणाचा विचार करूया. राम म्हणजे आपल्यातील शिस्त आणि धर्म. रावण म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता, पण जी अहंकाराने ग्रासलेली आहे. अच्छा, म्हणजे रावण हा बाहेर नाही तर तो एक इगो आहे. एक्झॅक्टली. आणि महाभारतात अर्जुन म्हणजे मानवी मनाचा तो गोंधळ जो नेहमी योग्य अयोग्य याच्या चक्रात अडकतो. आणि कृष्ण म्हणजे उच्च बुद्धिमत्ता जी पूर्णपणे स्पष्ट आणि अनासक्त आहे. बापरे. म्हणजे जेव्हा या मानसिक स्तरावरून आपण वाचन करतो तेव्हा हा ग्रंथ एक आत्मपरीक्षणाचा विषय बनतो. आपण पात्रांना जज करण्याऐवजी स्वतःला विचारू लागतो की माझ्या हातला दुर्योधन सध्या कुठे हट्ट करत आहे. हो, हे बाहेरचे युद्ध नसून आपल्या आतल्या मनाचे चित्र आहे. याचा अर्थ जेव्हा कधी माझा इगो दुखावला जातो आणि मी एखाद्या गोष्टीवरून टोकाचा हट्ट धरते तेव्हा तो आतला दुर्योधन कार्यरत असतो. अगदी बरोबर ओळखलत. म्हणजे आपण जेव्हा या प्राचीन पात्रांना चुकीचे ठरवतो तेव्हा नकळतपणे स्वतःच्याच आतल्या एका कमकुवत भागाला आपण नाकारत असतो. पण या मानसिक स्तराच्याही पलीकडे अजून काही आहे का? होय, आणि तो तिसरा स्तर सर्वात सखोल आहे. त्याला आपण आध्यात्मिक जाणीव किंवा कॉन्शियसनेस लेव्हल म्हणू शकतो. कॉन्शियसनेस लेव्हल. इथे काय होतं नक्की? इथे कुरुक्षेत्र हे दुसरे तिसरं कुठेही नसून आपले स्वतःचं शरीर आणि मन असते. लंका हे आपल्या स्वतःच्या अहंकाराचं एक अभेद्य स्ट्रक्चर असते. म्हणजे सगळं काही आपल्या आतच आहे. हो, या स्तरावर आल्यावर तो ग्रंथ फक्त एक कथा राहत नाही, तर मानवी जाणीव जागृत करण्याचं एक शक्तिशाली साधन बनतो. जेव्हा ही जाणीव विस्तारते तेव्हा व्यक्तीला हे समजते की सर्व पात्रे, सर्व प्रवृत्ती या एकाच परमसत्याचे भाग आहेत. म्हणजे आत्मा.
हो, ते सर्व त्या एका आत्मा आणि त्याच्या प्रवासाचे प्रकटीकरण आहे. या उच्च जाणीवेतून जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा ते साक्षात ब्रह्मतत्वाकडे जाणारं पाऊल असते. क्या बात आहे. अशा वेळी जुन्या ऋषीमुनींनी लिहिलेले हे ग्रंथ आपल्याला केवळ माहिती देत नाहीत, तर ते आपल्याला मुळापासून बदलून टाकतात. हा विचार खरोखरच खूप मोठा आहे, पण हा आतला नकाशा पाहण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची दृष्टी हवी असते, ज्याला आपण सुरुवातीला सनातन दृष्टी किंवा भारतीय दृष्टिकोन म्हटलं होतं. हो, ती दृष्टी विकसित करावी लागते. पण भारतीय असणे म्हणजे काय? फक्त एका भौगोलिक प्रदेशात राहणे किंवा आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे इतकेच मर्यादित आहे का हे? अजिबात नाही. या संदर्भात भारतीय असणे म्हणजे एका विशिष्ट मानसिक अवस्थेत असणे. खरा भारतीय दृष्टिकोन म्हणजे धर्म, कर्म आणि आत्मा या 3 प्रमुख संकल्पनांच्या माध्यमातून जगाकडे पाहणे. म्हणजे का साधकासारखं बघायचं? हो, एक खरा साधक या ग्रंथांकडे कधीच फॅन टीकाकार किंवा इतिहासकार म्हणून पाहत नाही. या सनातन दृष्टीचे काही महत्त्वाचे 5 टप्पे आहेत जे आपल्याला या ग्रंथांच्या मूळ गाभ्यापर्यंत घेऊन जातात. ते 5 टप्पे कोणते आहेत? त्याची सुरुवात होते एका अत्यंत सुंदर संकल्पनेने, ज्याला आपण श्रद्धा म्हणतो. श्रद्धा. पण श्रद्धा म्हटल्यावर अनेकदा आधुनिक बुद्धिमत्तेला वाटतं की इथे अंधविश्वासाची मागणी होते. तर्क बाजूला ठेवायला सांगितला जातोय का इथे? हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाहीये. श्रद्धा म्हणजे सुरुवातीलाच ही एक विनम्र भावना असणे की येथे काहीतरी अत्यंत सखोल आणि विशाल आहे जे माझ्या सध्याच्या आकलनापलीकडे आहे. म्हणजे माझं ज्ञान अपूर्ण असू शकतं हे मान्य करणं. एक्झॅक्टली. ही भावना बुद्धीची दारे बंद करत नाही, तर ती ज्ञानाची दारे अधिक व्यापक करते. श्रद्धेशिवाय इतिहास फक्त कंटेंट बनतो, एक वादविवादाचा विषय बनतो. पण जेव्हा श्रद्धेने पाहिले जाते तेव्हा ते ज्ञान थेट आपल्या हृदयामध्ये उतरते. आणि खऱ्या अर्थाने त्याचं दर्शन होतं. हे समजण्यासारखं आहे. जर सुरुवातीलाच आपण हे मानलं की हे सर्व खोटे आहे किंवा यात काहीच अर्थ नाही, तर आपण त्यातून काहीच शिकू शकणार नाही. हो, भरलेला पेला कसा भरणार ना? बरोबर. रिकामा पेलाच भरता देतो. पण एकदा ही श्रद्धा आली तर मग पुढचा टप्पा कोणता असतो? श्रद्धेनंतर येते धर्मकेंद्रित विचारसरणी. आधुनिक जग विचारते हे चूक आहे की बरोबर, पण सनातन दृष्टी विचारते त्या विशिष्ट परिस्थितीत धर्म काय होता. हे कसं ओळखायचं? धर्माचा विचार करताना तो एखाद्या संगीतासारखा समजून घ्यायला हवा. कोणताही एक स्वर स्वतःहून चांगला किंवा वाईट नसतो, पण विशिष्ट रागात विशिष्ट वेळी तोच स्वर योग्य प्रकारे लागला तर ते एक सुंदर संगीत बनतंय. आईच चुकीच्या वेळी लागला तर बेसूर वाटतो. अगदी तेच. राम फक्त नाईस किंवा चांगले बनण्याचा प्रयत्न करत नव्हते, तर ते त्या अत्यंत कठीण आणि हृदयद्रावक परिस्थितीत धर्माचा योग्य स्वर लावत होते. हे कॉर्पोरेट जगात किंवा आपल्या रोजच्या नात्यांमध्येही खूप लागू पडतं. तिथेही गोष्टी फक्त पांढऱ्या किंवा काळ्या रंगात नसतात. बरेचदा आपल्याला 2 वाईट पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागते. हो, आणि तोच आपला धर्म ठरतो. इथेच मला कर्ण आणि भीष्म यांची आठवण येते. म्हणजे एखादा अत्यंत चांगला माणूस केवळ चुकीच्या निष्ठेमुळे कसा अडकू शकतो हे कर्णाकडून दिसतं. बरोबर. आणि इथेच सनातन दृष्टीचा तिसरा महत्त्वाचा भाग समोर येतो, तो म्हणजे गुंतागुंत स्वीकारणे, ज्याला आपण एक्सेप्टन्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी म्हणूया. हो, कारण हे सगळं ग्रे एरिया आहे सगळा. पाश्चात्य कथांमध्ये हिरो नेहमी चांगला आणि विलन नेहमी वाईट असा अगदी स्पष्ट भेद असतो. पण आपल्या ग्रंथांना या ग्रे एरियाची अजिबात भीती वाटत नाही. रावण हा अत्यंत दुष्ट असला तरी तो एक महान विद्वानही आहे हे मान्य करायला आपला ग्रंथ कसरत नाही. आणि भीष्म हे आयुष्यभर धर्माचे प्रतीक राहिले, पण तरीही प्रत्यक्ष युद्धात ते कौरवांना म्हणजे अधर्माला साथ देतात. ही गुंतागुंत स्वीकारल्याशिवाय आपल्याला आयुष्याचं सत्य उमजूच शकत नाही. पण मग अशावेळी आपण काय विचार करायला हवा? म्हणजे कर्णाने दुर्योधनाची साथ का नाही सोडली किंवा भीष्म द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी गप्प का बसले, असे प्रश्न पडणे तर साहजिकच आहे. साहजिक आहे. पण यावर उपाय हा आहे की तो फोकस त्यांच्यावरून स्वतःकडे वळवणे. हा आपला चौथा टप्पा आहे, ज्याला आपण अंतर्मुखी दृष्टी म्हणतो. म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणे. हो, कर्ण का नाही सोडून गेला असे विचारण्याऐवजी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मला सत्य माहीत असूनही मी स्वतः आयुष्यात कुठे चुकीच्या गोष्टींशी जोडलेला आहे. बापरे, म्हणजे फक्त सुरक्षितता किंवा मान्यता मिळते म्हणून आपण तिथे चिकटून असतो का? अगदी. आपल्या सर्वांच्या आत एक कर्ण दडलेला असतो, जो चुकीच्या बॉसला किंवा चुकीच्या नात्याला फक्त एका खोट्या निष्ठेमुळे चिकटून बसलेला असतो.
आणि भीष्म का गप्प बसले यावर वाद घालण्याऐवजी आपण हे शोधले पाहिजे की जेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अन्याय होत असतो तेव्हा मी कोणत्या तरी सोयीस्कर नियमाचे कारण देऊन गप्प तर बसत नाही ना. एक्झॅक्टली, ही अंतर्मुखी दृष्टीच आपल्याला खरे ज्ञान देते. आणि 5वा टप्पा म्हणजे हा ग्रंथ एक जिवंत मार्गदर्शक बनतो. कारण महाभारत कधीच संपत नाही. क्या बात. हे खरोखरच अस्वस्थ करणारे पण अत्यंत आवश्यक आत्मपरीक्षण आहे. म्हणजे आपण महाभारतातील प्रत्येक पात्राला स्वतःच्या आत शोधू शकतो आणि यामुळेच महाभारत कधीच जुने होत नाही. पण सर, मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. जर या पात्रांनी सर्वच गोष्टी परफेक्ट केल्या असत्या, त्यांनी कुठलीच चूक केली नसती तर काय झाले असते? जर राम, युधिष्ठिर किंवा कर्णाने सर्व काही अगदी अचूक आणि परिपूर्ण केले असते तर आपल्यासाठी शिकायला काहीच उरलं नसते. म्हणजे त्यांच्या चुका ह्या ठरवून केलेल्या होत्या का? त्यांचे धर्मसंकट, त्यांच्या चुका आणि त्यांचा संघर्ष हाच मुळी आपल्याला शिकवण्यासाठी डिझाईन केलेला एक मास्टर क्लास आहे. महान व्यक्ती किंवा अवतार हे जाणीवपूर्वक अशा मानवी मर्यादा स्वीकारतात जेणेकरून सामान्य माणसाला त्यातून बोध घेता येईल. अच्छा, म्हणजे जर युधिष्ठिर आणि द्यूत खेळले नसते तर आपल्याला नियमांच्या अतिरेकी पालनाचा धोका कधीच समजला नसता. अगदी बरोबर. आणि जर कर्णाने निष्ठा सोडली असती तर सत्य आणि कृतज्ञता यात निवड करताना येणारा ताण आपल्याला कसा समजला असता? त्यांचे दोष हे त्यांचे वैयक्तिक अपयश नाहीये, तर ती आपल्यासाठी ठेवलेली शिकवण आहे. हे सर्व ऐकताना एक प्रकारची स्पष्टता नक्कीच येते. पण हे सर्व प्रत्यक्ष आयुष्यात कसे आणायचे? कारण रोजच्या धावपळीत आपण इतका सखोल विचार करत बसू शकत नाही. यातून काही प्रॅक्टिकल पद्धत आपल्याला मिळवता येईल का? नक्कीच. ही एक अतिशय प्रॅक्टिकल आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर रामायण किंवा महाभारताचा एखादा प्रसंग येईल किंवा स्वतःच्या आयुष्यातील एखादं संकट समोर उभं राहील, तेव्हा ही 4 पावली पद्धत वापरता येईल. ही 4 पावली पद्धत काय आहे? पहिली पायरी आहे साक्षीभाव किंवा ज्याला आपण विटनेसिंग म्हणतो. जेव्हा आपण एखादी घटना पाहतो किंवा अनुभवतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडे मागे सरका. एक त्रयस्थ म्हणून त्या घटनेकडे बघा. म्हणजे लगेच जजमेंट तासमेंतीचं नाही. नाही, अजिबात नाही. दुसरी पायरी आहे श्रवण किंवा ॲब्झॉर्ब करणे. वरवरचा निष्कर्ष न काढता त्या घटनेचा पूर्ण संदर्भ समजून घ्या. संदर्भ म्हणजे तिथे कोणकोणते ऋणानुबंध गुंतलेले आहेत हे बघायचं. हो, तिथे तत्कालीन धर्म काय सांगतो आहे आणि ह्यातून कर्माचे कोणते परिणाम समोर येणार आहेत याचे शांतपणे आकलन करा. द्यूतसभेचंच उदाहरण घ्या. युधिष्ठिराला जज न करता आधी तेथील सर्व पात्रांची मानसिक अवस्था समजून घ्या. हे 2 टप्पे तर खूप संयमाचे आहेत. म्हणजे आपला आधुनिक उतावेळपणा इथे बाजूलाच ठेवावा लागतो. मग तिसरी पायरी कोणती? तिसरी पायरी आहे मनन किंवा रिफ्लेक्शन. आणि इथेच खरी जादू होते. आता स्वतःला प्रश्न विचारा की माझ्या आत ही प्रवृत्ती कुठे दडलेली आहे. म्हणजे द्यूतसभेत जसा दुर्योधन दुसऱ्याचे सर्व काही ओरबाडून घेण्याच्या मत्सराने पेटला होता, तसा मत्सर माझ्या कामाच्या ठिकाणी माझ्या सहकार्यांबद्दल मला कधी येतो का? एक्झॅक्टली. किंवा जसे भीष्म गप्प बसले तसा मी कधी सोयीस्कर मौन बाळगतो का? हा प्रश्न आपल्या आत खोलवर घुसतो. आणि या मननानंतर नक्कीच काहीतरी ॲक्शन अपेक्षित असेल. नुसता विचार करून तर चालणार नाही ना? हो, म्हणूनच चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे निदिध्यासन किंवा ट्रान्सफॉर्मेशन. जे काही मननातून गवसले आहे ते प्रत्यक्ष आचरणात आणणे. म्हणजे बदल घडवणे. हो, आपल्या आतला रावण किंवा दुर्योधन ओळखून त्याचा अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या कृतींमध्ये कृष्णासारखी अनासक्त स्पष्टता आणणे. हे खूपच प्रगल्भ आहे. हा एक प्रकारचा योग आहे. जसे जुने ऋषीमुनी मंत्र म्हणतात आणि त्या ध्वनी लहरींनी जसे बाह्य वातावरण शुद्ध होते, तशीच ही 4 पावली पद्धत आपल्या अंतर्मनाची शुद्धी करते. मला तर हे आधुनिक काळातील कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBT किंवा माइंडफुलनेस प्रॅक्टिसेसचे एक अत्यंत प्रगत स्वरूप वाटतंय. हो, एक प्रकारे तेच आहे. फक्त फरक एवढाच आहे की ही पद्धत हजारो वर्षांपूर्वी डिझाईन केलेले एक अत्यंत शक्तिशाली स्वपरिवर्तनाचे साधन आहे. आपण अनेकदा दुसऱ्यांना किंवा समाजाला फिक्स करण्याचा प्रयत्न करत असतो, पण खऱ्या अर्थाने आपण या ग्रंथांना आपल्याला फिक्स करू दिले पाहिजे. तंतोतंत. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की आपण फक्त महाभारत वाचत नाही, तर आपण रोज आपले स्वतःचे महाभारत जगत असतो. खरंय, रोजचं युद्ध आहे. उद्या सकाळी उठून जेव्हा तुम्ही एक नवीन बिझनेस सुरू करता किंवा कामाच्या ठिकाणी एखादा कठीण निर्णय घेता, तेव्हा ते ऑफिस, तो बिझनेसेस आपले कुरुक्षेत्र असते. आणि तिथे येणारे नैतिक प्रश्न हे आपले धर्मसंकट असतात. आणि आपले निर्णय हे आपले कर्म बनतात, ज्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागते.
अशा वेळी रामायण हे उत्तम वर्तन कसे असावे हे शिकवते आणि महाभारत हे गुंतागुंतीच्या परिस्थितीत योग्य निर्णय कसे घ्यावेत हे घडवते. हा दृष्टिकोन खरोखरच सर्व काही बदलून टाकणारा आहे. आपण सुरुवात केली होती त्या एक्स-रे आणि डायग्नोसिसच्या उदाहरणावरून. हो, एक्स-रेच्या फिल्मवरून. आता अशी जाणीव होतीये की इतरांचा एक्स-रे काढून त्यांच्यातले फ्रॅक्चर शोधण्याआधी आपण आपल्या स्वतःच्या मनाचा आणि जाणीवेचा MRI काढणं जास्त गरजेचं आहे. अगदी योग्य बोललात. रामायण आणि महाभारत हे ग्रंथ बाहेरून वाचण्यापेक्षा आतून जगले पाहिजेत, तरच त्यातील खरे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल. नक्कीच. श्रोतेहो, ही आजची सखोल चर्चा आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. जर हा नवा दृष्टिकोन विचार करायला लावणारा वाटला असेल तर सनातन शास्त्राला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःच्या आतल्या युद्धावरही विचार करा. हो, आणि जाता जाता एका प्रश्नाचा नक्की विचार करा. आपल्या सर्वांच्या आत युद्ध सुरू असते. आजच्या घडीला आपल्या आत कोणत्या पात्राशी सर्वात मोठा संघर्ष सुरू आहे? म्हणजे आपला आतला अर्जुन अजूनही गोंधळलेला आहे की आतल्या कृष्णाने आता हळूहळू मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सखोल विषयासोबत. धन्यवाद.